मध्य रेल्वेचे वेळापत्रक रिमझिम पाऊस जरी झाला तरी कोलमडते. या आठवड्यात तर मजबूत पाऊस झालेला. त्यामुळे कुर्ल्याजवळ रेल्वे लाईनवर भरपूर पाणी जमा झालेलं. तर त्या दिवशी भरपूर पाऊस पडल्यामुळे आम्ही कॉलेजला सुट्टी घेतली होती. रात्र झाली तरी पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता. घरी वरण भात आणि भाजीपोळी खाऊन कंटाळा आला होता. जेवण झालं होतं. पावसाळ्याच्या दिवसात पोट जरी भरलं तरी जिभेची तृप्ती काही केल्या होत नसते. रात्रीचे साधारण 10 ते 10:30 वाजले होते. मी आणि माझ्या मित्राने बदलापूरवरून उल्हासनगरला RKT कॉलेज रोडवर स्कूटीने जायचे ठरवले. आम्ही RKT कॉलेज रोडला पोहोचलो. तोपर्यंत रात्रीचे 11:15 वाजले होते. तिकडे जवळच रेड लाईट एरिया असल्यामुळे रात्रभर या एरियात जाग असते. जवळच सरदारजीचे दाल पकवान, छोले, समोसा, दही भल्ला अशी एक गाडी असते. त्यावर रात्रभर खवय्यांची तुफान गर्दी असते. आम्ही सगळं एक एक प्लेट चेपलं. रस्ता क्रॉस केला आणि नागोरी डेअरी आहे ती सुद्धा रात्रभर चालू असते. तिकडचा नागोरी चहा आणि बनमस्का यांच्यावर आम्ही ताव मारला. जेवण झाल्यानंतर सुद्धा असा पोटावर राक्षस उठल्यागत आम्ही चेपलं होतं. ते सगळं आमच्या अगदी गळ्यापर्यंत आलं होतं. असे आम्हा दोघांना हे असं काही खाण्याची सवय नव्हती. पण खाऊ आजी म्हणायची, कधी नव्हे तो बकासूर जागा झाला तर काहीतरी अघटित घडण्याची ती सूचना असते. तरी घरून निघताना आजी खेकसली होती. अरे, बापाचा पैसा अवदशीच्या बोडक्यावर घालू नका. तिच्या मते रात्रीच्या वेळेस जेवणानंतर जिभेवर अवदशी येते, जी आपल्यामार्फत तिची रसनातृप्ती करून घेत असते. आमचे वय असल्या गोष्टी गांभीर्याने घेण्याचे नव्हते. त्यामुळे आम्ही सगळं पोटात चेपलं होतं. रात्री 12:30च्या सुमारास आम्ही स्कूटरने पुन्हा बदलापूरला घराकडे जायला निघालो. साईबाबा मंदिर क्रॉस करून पुढे अंबरनाथला ऑर्डनन्स जवळ पोहोचलो आणि इतक्यातच जोरदार पाऊस सुरू झाला. गेटजवळ एक सायकलवाला अण्णा होता. तिकडे आम्ही थांबलो. अण्णांनी मोठं मेनकापड सुंभाच्या दोरीने भिंतीला बांधून त्याच्यात चहा, कॉफी, सिगारेट, मावा घेणाऱ्या ग्राहकांसाठी छोटासा आडोसा तयार केला होता. रस्त्याच्या त्या भागात खूप शुकशुकाट होता. दुकाने बंद होती. त्यामुळे बऱ्यापैकी अंधार होता. आम्ही स्कूटी कडेला उभी केली आणि अण्णाने बांधलेल्या आडोशामध्ये जाऊन उभे राहिलो. अण्णाने आम्हाला पाहिले. आम्ही काहीच खरेदी केले नाही तरी त्याने आम्हाला हटकले नाही. त्याने चहा कॉफी बनवण्यासाठी भिंतीजवळ एक स्टोव्ह पेटवला होता. आम्ही 5 ते 10 मिनिटं पाऊस थांबायची वाट पाहत होतो. पण पाऊस काही केल्या कमी होईना. लाजेखातर आम्ही अण्णांकडून 2 कॉफी मागितल्या. त्याने आमची ऑर्डर ऐकली आणि तो गालातल्या गालात हसला. 5 मिनिटात त्याने कॉफी त्याच्या पितळी डाबरा ग्लासमध्ये ओतली. हे असले पितळी कप आम्ही प्रथमच पाहत होतो. माझ्या मित्राला सिगारेट चालायची. त्याने छोटी गोल्ड फ्लॅग मागितली. सिगारेट खतम हो गया है, बीडी चलेगा क्या? नाही नाही नको, तो मित्र म्हणाला. त्याने आयुष्यात कधी विड्या ओढल्या नव्हत्या. आम्ही कॉफी प्यायला सुरुवात केली. नागोरी चहापेक्षा अण्णांची फिल्टर कॉफी एवढी भन्नाट असेल असं वाटलं सुद्धा नव्हतं. कॉफी पिऊन झाल्यावर मी शर्टाच्या वरच्या खिशातून 50 रुपयांची नोट काढली. अरे साब, इतना छोटा नहीं है मेरे पास, पैसा खुला दो. अण्णाने त्याच्या फळीवर खडूने लिहिलेल्या बोर्डाकडे बोट दाखवले. चाय 1 आना, कॉफी 2 आना. इतना सस्ता कॉफी? अरे अन्ना, 4 आना तो कब का बंद हो गया मार्केट से, अभी मिलता भी नहीं है. मित्राने वाद घालायला सुरुवात केली. इतक्यातच आमच्या स्कूटीजवळ ठाणे ग्रामीण पोलिसांची गाडी येऊन उभी राहिली. हे, इकडे रात्रीचं काय करताय रे? पोलीस म्हणाले. मी धावत पोलिसांकडे गेलो. काही नाही साहेब, कॉफी घेत होतो, पण सुटे 4 आणे नाहीत म्हणून हा अण्णा हट्ट करतोय, मी त्यांना म्हणालो. त्यावर ते पोलीस म्हणाले, येडा झालास का? माझा मित्र एकटाच भिंतीकडे तोंड करून वाद करत होता. अण्णा, त्याची सायकल, स्टोव,
त्याचा मेन कापडाचा आडोसा सगळं फटक्यात गायब झालं होतं. साहेब, आम्ही जातो घरी, सॉरी, मी त्यांना म्हणालो. मी माझ्या मित्राला जवळपास खेचूनच स्कूटीवर बसवलं आणि स्कूटी काढून आम्ही बदलापूरच्या दिशेने धूम ठोकली. आजही अनेक वेळा त्या रस्त्यावर तो टपरीवाल्यांना दिसतो आणि त्याचे 4 आणे वसूल करण्यासाठी तो हाका मारतो, पण मी भीतीमुळे कधीच गाडी थांबवत नाही. गणपतीचे दिवस जवळ आले होते. घरात सर्वजण आपापल्या कामात गुंतले होते. कोणी साफसफाईत तर कोणी सजावटीच्या तयारीत. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मी माझ्या गावी आलो होतो, कारण कोकणातल्या चतुर्थीची मजा काही वेगळीच असते. अरे, झाली का तयारी? आजचा एकच दिवस आहे आणि अजून मूर्ती पण आणायची बाकी आहे. कधी आटोपणार आहे तुमचं? काकांनी खोलीच्या दारावर येऊन विचारले. हो बाबा, होतच आला आहे लवकर. यावरून आम्ही मूर्ती आणायला निघतो, दादाने उत्तर दिले. सजावट होत आली होती. सूर्यास्ताची देखील वेळ झाली होती. फटाफट हातातले काम आटोपून आम्ही मोकळे झालो आणि गणपती आणायला निघणार. तितक्यातच पाहतो तर काय, बाहेर सुसाट्याचा वारा व जोरदार पाऊस लागला. आता अशा परिस्थितीत बाहेर कसे निघायचे व 2 व्हीलरवरून मूर्ती कशी आणायची, हा प्रश्न आमच्या समोर होता. पाऊस कमी होण्याची वाट पाहत असताना घरातल्या छोट्या मोठ्या कामांना मी हातभार लावला, पण जवळजवळ 1.5 तास होत आला होता, तरी पाऊस जशास तसा होता. घड्याळात 9 वाजत आले होते, तरी पाऊस काही कमी झाला नव्हता. शेवटी भर पावसात छत्री घेऊन जायचे असे दादाने ठरवले. आम्ही लगेचच जेवायला बसलो आणि जेवण करून होताच निघायची तयारी करू लागलो. दादाने त्याचे रेनकोट घातले व मागे मी छत्री घेऊन बसलो होतो. काही 9:15च्या दरम्यान आम्ही घरातून निघालो. वाटेत भर पावसामुळे वीज देखील नव्हती. त्यात आम्हाला 4 गाव दूर जायचे होते. पावसाने साथ जरी दिली असती तरी नाही म्हटलं तरी आम्हाला जाऊन येऊन 2 तास तर लागणारच होते. निघण्याआधी दादा बऱ्याच वेळा शंकर काकांना कॉल लावत होता, ज्यांच्याकडे आम्ही मूर्ती घ्यायला चाललो होतो, पण त्यांचा कॉल काही लागतच नव्हता. शेवटी असं नको व्हायला की आम्ही तिथे पोहोचू आणि तेच तिथे नसणार, ही चिंता मनाला लागून होती. त्या रात्री मूर्ती आणायला जात असताना एक वेगळाच थ्रिल वाटत होता. ती काळोखी रात्र, त्यात ती सुनसान वाट व वाटेच्या दोन्ही बाजूला पसरलेली घनदाट झाडी, त्याच्यात तो जोरदार पाऊस. त्या पावसात दादा तर नाही, पण मी किंचितच कोरडा राहिलो होतो. फक्त गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात पुढची वाट दिसत होती. बाकी मागे वळून पाहिले तर एक वेगळीच भीती मनात यायची. जर ह्या वाटेवर ह्याच वेळी मी एकटा घराकडे यायला चालत येत असलो तर, बाप रे, विचार करूनच अंगावर काटा येतो. पण कधी कधी आपण ज्याचा विचार करतो तेच होतं, आणि तेच झाले. दादाची गाडी अचानकच अर्ध्या वाटेत बंद पडली. त्या वाटेवर एखादे घर देखील नव्हते. माणूस तर दूरचीच गोष्ट, जवळचे गाव अजून काही अंतरावर होते. तिथे गेल्यावर कोणीतरी मिळेलच याची आशा होती, पण तिथपर्यंत जाण्यासाठी गाडीला धक्का मारत नेण्याशिवाय अजून कोणताही पर्याय नव्हता. आम्ही इथल्या तिथल्या गप्पागोष्टी करत चालायला सुरुवात केली. बराच वेळ झाला, पण वाटेत अजून एकही घर दिसले नव्हते. आपण रस्ता तर चुकलो नाही ना, असे प्रश्न मनात निर्माण होत होते. तितक्यातच अचानकच वाटेवर एक हलकासा उजेड दिसला. आम्ही जवळ जाऊन पाहिले तर तिथे एक ढाबा होता. कोणीतरी भेटलं असं म्हणत आम्ही त्या ढाब्यात गेलो. वीज नसल्यामुळे ढाब्यात व आसपासच्या परिसरात काळोख पसरला होता. आम्ही एका मेणबत्तीच्या उजेडात जवळच्या बाकड्यावर जाऊन बसलो. ढाब्यात कोणीच दिसत नव्हते. अहो, आहे का कोणी इथे? दादाने आवाज दिला. तसे एक वयस्कर काका बाहेर आले. तसे वयाने फार नाही, काही 60-65चे ते होते. काका, आम्ही शेजारच्या गावाहून आलो आहे. गणपतीची मूर्ती घ्यायला निघालो होतो, पण भर पावसात आमची गाडीच बंद पडली. इथे जवळपास कुठे पेट्रोल पंप किंवा कोणते दुकान आहे का?
जिथे पेट्रोल मिळेल, दादाने विचारले. त्यावर ते काका एकटकच आमच्याकडे बघत उभे होते. अहो काका, दादा काही बोलणार तितक्यातच ते भानावर आले व म्हणाले, हो हो, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. माझ्याकडे पेट्रोल आहे, थांबा इथेच, मी घेऊन आलो. असे सांगून ते आतमधल्या खोलीत गेले. लगेचच ते एका पेट्रोलची बाटली घेऊन आले व त्यासोबत 2 कप चहा सुद्धा घेऊन आले. हे घ्या, खूप दुरून प्रवास करून आला असाल म्हणून थोडा चहा घ्या, काका म्हणाले. बरं तर मग तुम्ही कोणाकडे निघाला आहात मूर्ती घ्यायला, त्यांनी विचारले. इथेच हो, पलीकडच्या गावात एक शंकर काका असतात, त्यांच्याकडे चाललो आहोत, दादाने सांगितले. अच्छा, अरे पण त्यांचे गाव पलीकडे नव्हे तर इथे जवळच आहे आणि तुम्ही आता त्याच गावाच्या वेशेवर आहात. इथून फार दूर नाही राहत ते. ते ऐकून जरा बरं वाटलं. लगेचच आम्ही गाडीत पेट्रोल भरून पुढे जायला निघालो. पण निघण्याआधी काकांकडून घेतलेले पेट्रोल व चहाचे पैसे द्यायचे बाकी होते. मी त्यांना पैसे द्यायला गेलो, पण त्यांनी ते घेतले नाहीत. पैसे राहू दे रे बाळा, आता ह्याचा मला काही उपयोग नाही, असे ते म्हणाले. त्यांचे बोलणे मला जरा विचित्रच वाटले, पण मी काही न बोलता तिथून निघालो. काही 15 मिनिटांचे अंतर काढल्यावर आम्ही शंकर काकाच्या घराजवळ पोहोचलो. घरामागेच त्यांचा गणपतीचा कारखाना होता. दादाने बाहेरून त्यांना फोन लावायचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन काही लागत नव्हता. शेवटी आम्ही त्यांच्या घराकडे गेलो व कडी वाजवली. शंकर काका, ओ शंकर काका, आहात ना घरी? आम्ही मूर्ती घ्यायला आलो आहोत, दादाने बाहेरून आवाज लावला. तितक्यातच अचानकच दार उघडल्याचा आवाज ऐकू आला व शंकर काका बाहेर आले. चला, तुम्हाला मूर्ती दाखवतो, ते बाहेर येतच म्हणाले. सॉरी हा काका, खरं तर आम्ही लवकरच निघणार होतो, पण पावसाने उशीर केला. थांबायचंच नाव घेत नव्हता आणि त्यात अर्ध्या रस्त्यातच आमची गाडीसुद्धा बंद पडली. बरं झालं की त्या वाटेवर एक ढाबा मिळाला. तिथल्या आजोबांनीच आम्हाला मदत केली, नाहीतर आमचं काही खरं नव्हतं. दादा काकांना सर्व काही सांगत होता, पण काका त्यावर काहीच बोलत नव्हते, फक्त दादाचे बोलणे ऐकत होते. कारखान्याजवळ पोहोचताच काकांनी किल्ल्या आमच्या हातात दिल्या आणि म्हणाले, हे घ्या, आतमध्ये डाव्या बाजूला तुमची मूर्ती ठेवलेली आहे. काका, तुम्ही पण या ना आत, आम्हाला जरा बरं पडेल, दादा त्यांना म्हणाला. पण ते आत येण्यास तयार नव्हते. ते म्हणत होते की एकदा काय त्यांनी कारखान्याला कुलूप लावले की पहाट झाल्याशिवाय ते आत प्रवेश करत नाहीत. त्यांचे हे बोलणे मला जरा विचित्रच वाटले, पण शेवटी गाव ते गावच असं म्हणून मी गप्प राहिलो. कारखान्यात जाऊन आम्ही दोघांनी मिळून ती मूर्ती उचलली. मूर्ती तशी आकाराने लहान व वजनाने फार जड देखील नसल्याने मी एकट्यानेच ती घेतली व बाहेर निघालो. आणि बाहेर येताक्षणीच काही मिनिटातच अचानकच पाऊस पूर्णपणे थांबला. हा तर बाप्पाचा चमत्कार म्हणायचा की मूर्ती हातात घेताच पाऊस बंद झाला. बरं झालं, आता परतीचा प्रवास आरामात होईल, दादा म्हणाला. मी मूर्ती घेऊन पुढे निघालो आणि तुम्हाला एवढ्या रात्री त्रास दिला त्यासाठी खरंच सॉरी हा काका. आम्ही इथे येण्यास फारच उशीर केला. निघण्याआधी दादा पुन्हा त्यांची क्षमा मागत होता. तितक्यातच काका म्हणाले, येण्यास खूपच उशीर केलास, बस. एवढंच बोलून ते आपल्या घरात गेले. आम्ही लगेचच मूर्ती घेऊन घराकडे निघालो. वाटेत आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. इकडची लोक जरा विचित्रच होती ना दादा, मी म्हटले. नाही तर काय, आणि तसं पण तुम्हा मुंबईकडच्यांना गावातली लोक थोडी विचित्रच वाटतात, दादा माझी चेष्टा करू लागला. अशाच गप्पा गोष्टी करत आम्ही काही 11च्या दरम्यान घराकडे पोहोचलो. घरातली सर्व मंडळी झोपली होती. मूर्तीला तिच्या जागेवर ठेवून आम्ही पण लवकर झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी भट आले. पूजापाठ सुरू झाले. घरात सर्वजण आपापल्या कामात रमले होते. मग दुपारी आरती आणि रात्री भजन. बघता बघता हे 5 दिवस कसे निघाले हेच कळले नाही. लवकरच विसर्जनाची वेळ आली. संध्याकाळी एक शेवटची आरती करून आम्ही मूर्ती घराबाहेर काढली.
गावाजवळ असलेल्या एका खाडीच्या किनारी आम्ही मूर्ती घेऊन आलो. तिथे गावातली आणखीन काही लोक देखील होती. आपल्या मूर्त्या घेऊन विसर्जनासाठी आले होते. सर्व एक एक करून पाण्यात उतरले व आपल्या गणपतीचे विसर्जन करू लागले. सर्वात शेवटी आम्ही निघालो. दादा मूर्ती घेऊन पाण्यात उतरला. मी आणि घरातली इतर मंडळी किनाऱ्यावर उभे होतो. दादा पुढे जरा खोलीवर गेला व मूर्ती पाण्यात सोडली. मी ह्या क्षणाचे फोटोज काढण्यात मग्न होतो. पण दादा मात्र विसर्जन करून देखील तिथेच पाण्यात होता. काकांनी त्याला आवाज दिला, पण तो काही मागे वळून बघत नव्हता. जणू तो काहीतरी पाण्यात शोधत आहे अशीच हालचाल करत होता. काही वेळाने तो बाहेर आला, पण त्यावेळी त्याच्या हातात एक कापडी पिशवी होती. आम्ही सर्वजणच त्या पिशवीकडे बघत उभे होतो. काय रे, काय आहे ह्यात? काकांनी विचारले. त्यावर दादाने काही उत्तर न देता सरळ ती पिशवी घेऊन घरी गेला. आम्ही पण त्याच्या पाठोपाठ घरी आलो. आता तरी सांगशील का, ह्या पिशवीत काय आहे आणि कुठे भेटली ही पिशवी? काकांनी विचारले. मी देखील खूप उत्सुक होतो ह्या पिशवीत काय आहे हे जाणण्यासाठी. तितक्यातच दादाने ती पिशवी आमच्यासमोर उघडली. अनेक क्षणासाठीच आम्ही स्वप्न पाहत आहोत की काय असेच वाटू लागले. जे डोळ्यांना दिसत होते त्यावर विश्वासच बसत नव्हता. त्या पिशवीत सोन्याचे दागिने होते. अरे, हे एवढे दागिने, ही पिशवी तुला कुठे भेटली? काकांनी विचारले. दादा एकदम गप्प होता. आई, आपल्या मूर्तीच्या आतमध्ये हे ठेवले होते. मी मूर्ती पाण्यात सोडली तशी पाटासोबत हे माझ्या हातात आले. तो म्हणाला. हे शंकरांचे तर नसतील ना? काकांनी विचारले. माहिती नाही बाबा, आम्ही दोघे उद्या त्यांना भेटून येतो, तेव्हाच कळेल की हे कोणाचे आहेत, दादा म्हणाला. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ती दागिन्यांची पिशवी घेऊन निघालो. दुपारचे 12 वाजत आले होते. सूर्य डोक्यावर आला होता. त्यात चांगली गोष्ट म्हणजे आकाशात काळे ढग जमले नव्हते. प्रवासात आम्ही हाच विचार करत होतो की अखेर ही एवढी मूल्यवान दागिन्यांची पिशवी मूर्तीच्या आत पोहोचली तरी कशी? दादा, अरे आपण रस्ता चुकलो तर नाही ना? तो ढाबा जिथे आपण मागच्या वेळी थांबलो होतो तो वाटेत कुठेही दिसला नाही. कदाचित आपण योग्य रस्त्यावर चाललो आहोत. ते बघ, समोरच शंकर काकांचे घर आहे, दादा म्हणाला. कदाचित मागच्या वेळी आपण वेगळा रस्ता घेतला असेल, स्वतःची समजूत काढत मी म्हणालो. शंकर काकांच्या घराबाहेर दादाने गाडी लावली व आम्ही उतरून त्यांच्या घराजवळ गेलो. अहो शंकर काका, आहात का घरी? दादाने आवाज दिला, परंतु घरातून कोणीही आले नाही. शंकर काका, असं म्हणत दादाने दार ठोकलं. एकदमच दार उघडलं. कदाचित काका दरवाजा उघडा ठेवून बाहेर गेले असतील. चल, आपण गाडीजवळ थांबू, ते येतील तेव्हा त्यांना भेटूया, असं म्हणत दादा तेथून निघाला. मी देखील त्याच्या पाठोपाठ गाडीजवळ येऊन उभा राहिलो. तितक्यातच आम्ही शंकर काकांना समोरून येताना पाहिले. ते बघ शंकर काका, मी म्हणालो. अहो काका, कुठे होतात तुम्ही? आम्ही तुम्हालाच भेटायला आलो. तुम्ही घरी पण नव्हता, म्हणून आम्ही इथे तुमची वाट बघत उभे होतो. दादाने त्यांना इथे येण्याचे कारण व त्या मूर्तीत मिळालेल्या पिशवीबद्दल सर्व हकीकत सांगितली. काका, बहुतेक ही पिशवी तुमचीच आहे, ही तुम्ही परत घ्या, दादा पिशवी पुढे करत म्हणाला. काकांनी आमच्याकडे पाहिले व म्हणाले, येण्यास खूप उशीर केला रे तुम्ही. आता मला ह्याचा काही उपयोग नाहीये. बस, एवढंच बोलून ते पुढे निघाले. काकांचे असे बोलणे ऐकून आम्ही विचारात पडलो. नक्की ते काय म्हणत होते आम्हाला काहीच कळले नव्हते. तितक्यातच दादा म्हणाला, अहो काका, ही पिशवी तर घेऊन जा, असे म्हणत मागे वळला आणि पाहिले तर काका कुठेच दिसत नव्हते. आम्ही हैराण झालो. अखेर काका इतक्या लवकर कुठे गेले? आम्ही विचारात पडलो. तितक्यातच अचानकच आकाशात काळे ढग जमले व जोराचा पाऊस सुरू झाला. आम्ही लगेचच गाडी काढून तेथून निघालो. आज येताना आम्ही छत्रीवर रेनकोट आणले नव्हते, म्हणून वाटेत कुठे थांबायला मिळते का आम्ही पाहत होतो.
अचानकच माझे लक्ष वाटेच्या शेजारी असलेल्या एका घरावर गेले व त्या घराकडे पाहून मी थक्क झालो. दादा थांब, मी म्हणालो. दादाने गाडी थांबवली तसे मी खाली उतरून त्याला ते घर दाखवले. दादाने मी दोघेही त्या घराकडेच पाहत उभे राहिलो. हे कसं शक्य आहे? आम्ही ह्याचाच विचार करत होतो, कारण ते घर दुसरे काही नव्हते तर तो धाबाच होता, जिथे काही दिवसांपूर्वी आम्ही भर पावसामुळे थांबलो होतो. तो ढाबा पूर्णपणे जळालेला होता. असं वाटत होतं की जणू काही दिवसांपूर्वीच इथे काही अपघात झाला असावा. आमच्या मनात नको नको ते प्रश्न येत होते, पण एकाचेही उत्तर सापडत नव्हते. पाऊस कमी होताच आम्ही पुन्हा घराकडची वाट धरली. घडलेल्या प्रसंगाने मी व घरातली सर्व मंडळी आपापल्या विचारात होते. नक्की हे सोने कोणाचे असेल? ह्याचे आता काय करायचे? ह्या सर्वात आपण अडकणार तर नाही ना? आणि त्या गावात जे घडले तो नक्की काय प्रकार होता? असे अनेक प्रश्न मनात यायचे. पण शेवटी एके दिवशी ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं सापडलीच. काही दिवसांनी वृत्तपत्रात एक बातमी आली. गावच्या वेशीवर सापडले 2 मृतदेह. पोलिसांच्या तपासाप्रमाणे हे मृतदेह वयस्कर व्यक्तींचे असून ते शेजारच्याच गावात स्थायिक असल्याची माहिती मिळते. दोघांची हत्या केल्याचे समोर आले. गावकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी गावात चोरी झाल्याचे सांगितले, तर गावातील काही लोक लापता आहेत. अनेकांच्या घरात तोडफोड झाल्याचे तर काहींच्या घरांना अचानकच आग लागल्याचे भयानक किस्से समोर येत आहेत. पोलिसांचा तपास सुरू आहे. ही बातमी वाचता क्षणी आमच्या पायाखालची जमीनच सरकली. खरंच ह्या बातमीवर विश्वास बसत नव्हता, कारण ज्या व्यक्तींना आम्ही काही दिवसांपूर्वी भेटलो ते जिवंत नसून त्यांचे आत्मे होते ही गोष्ट मन स्वीकारतच नव्हतं. पण शेवटी हेच सत्य होतं. चोरांपासून वाचण्यासाठी त्यांनी जी पिशवी गणपतीच्या मूर्तीच्या आतमध्ये लपवली होती ती आम्हाला सापडली व ती आता तिच्या हक्काच्या जागी पोहोचवणे ही आमची जबाबदारी होती. काही दिवसांनी आम्ही शंकर काकाच्या घरच्यांचा शोध घेतला होता. ही घटना घडण्याच्या काही दिवसांपूर्वीच त्यांची पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली होती, म्हणून ते सर्वजण सुखरूप होते. आम्ही लवकरच त्यांना जाऊन भेटलो व त्यांच्या मालकीची ती मूल्यवान दागिन्यांची पिशवी सुखरूपपणे त्यांना देऊन आलो.